नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर स्वयंपाक करायचं म्हटलं की स्वयंपाकापेक्षा किचनचा जो पसारा आहे तर तोच आवरणं खूप मोठं काम वाटतं, नाही का? पण जर मी तुम्हाला म्हटलं की स्वयंपाक करता करता किचनमध्ये पसाराच होऊ नये, तर असंसुद्धा आपण करू शकतो. कारण सगळं नियोजन, सगळ्या गोष्टी आपल्याच हातात असतात. आणि आज मी माझी अशी एक सवय तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्यामुळे माझ्या किचनमध्ये अजिबात स्वयंपाक करता करता पसारा होत नाही आणि गॅस ओठासुद्धा अगदी नीटनेटका राहतो. तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ कुठे जरी तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कंजूसी न करता कमेंटसुद्धा तुम्ही मला करू शकता की आज ज्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, ज्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, तर त्यापैकी नेमकी कुठली टिप्स तुम्हाला आवडली आणि कोणती गोष्ट तुम्हाला उपयोगाला पडली. तर त्यामुळे अजिबात कंजूसी न करता कमेंटसुद्धा तुम्ही मला करू शकता. तर चला व्हिडिओला करूया सुरुवात. तर सगळ्यात पहिले बघा, स्वयंपाक बनवायचं म्हटलं की आधी बऱ्याच वेळा बघा आता काय होतं, फ्लॅटमध्ये ना किचन अगदी छोटे छोटे दिलेले असतात. कोणाच्या इथे ड्राय बाल्कनी असते नसते. तर त्यामुळे स्वयंपाक करताना ना सगळ्यात आधी जी भांड्यांची बास्केट आहे तर ती तुम्ही ट्रॉल्यांमध्ये जमवून घ्या. नाहीतर काय होतं की आपण स्वयंपाक करायला घेतो आणि एक एक भांडं बास्केटमधून काढत जातो आणि त्या भांड्यांचा पसारा आपण करतो. बरं, व्हिडिओ शूट करणं माझं चालूच होतं आणि तितक्यातच ही माझ्या बहिणीची मुलगी आहे. तर ती आलेली, शाळेच्या सुट्ट्या आहेत तिला आता सध्या. पारसी शाळेमध्ये जाते ती आणि आता सध्या पारसी नवीन वर्ष चालू झालेला आहे. तर त्यामुळे त्यांच्या शाळेला 5 दिवसाच्या सुट्ट्या आहेत. तर त्यामुळे ती इथे आमच्या इथे आलेली. तर व्हिडिओ शूटिंग चालूच होतं आणि तितक्यातच ती आली. तर बरं असो. तर बघा, सगळ्यात आधी भांड्यांची जी बास्केट आहे ना तर ती खाली करून घ्या. कारण एकतर ती ना किचनमध्ये अडगळ असते आणि दुसरी गोष्ट, एका गोष्टीसाठी आपण तिथून भांडे शोधत जातो आणि एकतर आपला वेळही वाया जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भांडे काढले की त्यानंतर ते भांडे तसेच आपले गॅस ओटावर पडलेले असतात, कारण स्वयंपाकाची आपल्याला घाई असते. तर त्यामुळे स्वयंपाकाला सुरुवात करायच्या आधी भांड्यांची जी बास्केट आहे तर ती तुम्ही आधी खाली करून घ्या आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करा. दुसरी गोष्ट, जेव्हाही आपण डाळ किंवा तांदूळ वगैरे धुतो तर अगदी गॅस ओठ्याच्या म्हणजे गॅसच्या अगदी समोर न धुता सिंकच्या भागामध्ये या गोष्टी करा. आता बऱ्याच ताई या गोष्टी करतही असतील, पण बऱ्याच जणींना मी बघते की अगदी अशा ना गॅसच्या समोरच जे ही डाळ तांदूळ वगैरे आहे तर ते धुवायला घेतात आणि त्याचंच बघा सगळं रपचप पाणी ना पूर्ण गॅस ओठ्यावर पसरतं. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण ना सिंकजवळ हे सगळं करायला घेतो तर त्यावेळेला जेही काही पाणी सांडतं तर ते आपण वायपरने तिथल्या तिथे सगळं निथरवून घेऊ शकतो किंवा मग तिथल्या तिथे कपड्याने पुसून घेऊ शकतो. तर त्यामुळे जेव्हा कधी आपल्याला डाळ तांदूळ वगैरे धुवायचे असते तर ते सिंकच्या परिसरामध्ये धुवायचे, अगदी गॅसच्या समोर धुवायचे नाही. त्यामुळे आपला गॅस ओटा खूप असा पाण्याने ओला होतो. तर इथे वरण भाताचा कुकरसुद्धा मी लावून घेतला. त्यानंतर तिसरी गोष्ट तुम्हाला पुन्हा सांगते, जेव्हाही आपल्याला पीठ भिजवायचं असतं तर त्यावेळेला एकतर जी परात आहे आपली, जो कोपर आहे तर त्याच्यासमोर म्हणजे त्याच्या खाली अशा प्रकारे ना एक कापड ठेवा. आणि बघा अगदी ना 15-15, 20-20 रुपयामध्ये अशा किचन नॅपकिन्स मिळतात. आपण काय करतो की जे आपल्या घरातले फाटलेले कपडे असतात, कधी बन्यानीचे कपडे असतात, कधी काही असतं, तर आपण ते आधी म्हणजे जास्तीत जास्त वेळा किचनमध्ये त्यांचा वापर करतो. पण तुम्हाला खरं सांगू, अगदी तुम्हाला ऑनलाईन 15-15, 20-20 रुपयामध्ये हे कपडे मिळतात. किंवा मग तुम्ही जर डीमार्टला जात असाल तर डीमार्टलासुद्धा 15-20 रुपयामध्ये अशा प्रकारचे कपडे मिळतात. एकतर बघा बघायलासुद्धा छान दिसतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं किचनसुद्धा स्वच्छ ठेवण्यामध्ये ना या कापडांची खूप मदत होते. पीठ भिजवायच्या वेळेला ना अशा प्रकारे खाली कापड अंथरून घ्या तुम्ही आणि त्यावर कोपर ठेवा. पाण्याने सुद्धा खालचा जो ओठा आहे, जो प्लॅटफॉर्म आहे तर तो खराब होत नाही आणि पीठसुद्धा खाली सांडलं की आपण लगेच तो कपडा उचलून बाहेर झटकून घेऊ शकतो. तर आपला जो ओठा आहे तर तो अगदी जसेच्या तसा राहतो, ओठा अजिबात खराब होत नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आणि बऱ्याच स्त्रिया, बऱ्याच गृहिणी ही चूक करतात, जेव्हाही आपल्याला भाजीचं कट करायचं असतं किंवा कांदे कट करायचे असतात, टमॅटो कट करायचे असतात किंवा इतर कुठल्याही गोष्टी आपल्याला कट करायच्या असतात, त्यावेळेला आपण काय करतो, एकतर या ज्या साली आहेत
तर पूर्ण गॅसचा जो ओठा आहे आपला, तर त्यावर पूर्ण अशा रणभण पसरवतो. किंवा मग बऱ्याच वेळा बघा, आता काही वयस्क स्त्रियासुद्धा असतात ज्यांना अगदी असं उभं राहून कट करता येत नाही. तर त्या स्त्रिया काय करतात, किचनमध्ये खाली बसतात आणि खाली बसून पावशीने म्हणा किंवा अशा प्रकारे चाकूने म्हणा, तर या सगळ्या गोष्टी कट करायला घेतात. पण ते जे सगळे त्याच्या साली आहेत, ते जे सगळे छिलके आहेत, तर ते पूर्ण किचनभर आपण पसरवतो. आणि अशा वेळेला मग कधी आपण पंखा सुरू केला किंवा बाहेरून जर वारा आला, तर त्या सगळ्या भाजीच्या साली, सगळे जे छिलके आहेत, तर ते आपल्या पूर्ण किचनभर पसरतात. आणि अशा वेळी मग काय होतं, आपलं किचन इतकं घाण दिसतं. आणि अचानक समजा जर आपल्या घरी कोणी आलं, तर त्यावेळेला बघा ते किचन किती मेसी वाटतं. त्यापेक्षा अशा प्रकारे एखाद तुमच्याकडे खराब ट्रे असेल, एखाद खराब भांडं असेल किंवा मग जेही आपल्या झाकण्या वगैरे असतात, ज्या प्लेटा असतात, तर त्या घ्या आणि त्यामध्ये हे सगळे ज्या साली आहे, सगळे जे छिलके आहेत, तर ते जमा करा. आणि पटकन तुम्ही चुटकीसरशी तुमच्या डस्टबिनला नेऊन या ज्या साली आहेत, तर त्या टाकू शकता. नाहीतर मग सगळे ते जे छिलके आहेत, सगळ्या त्याच्या साली आहेत, तर त्या पूर्ण किचनभर पसरतात आणि ते बघायला अजिबात चांगलं दिसत नाही. तुम्हालाही म्हणजे तुम्हालासुद्धा कळत असेल की सगळ्या किचनभर भाजीच्या साली, कांद्याच्या साली पसरलेल्या असतील. बघा ते किचन किती मेसी वाटतं. तर त्यामुळे ही एक गोष्ट तुम्ही नक्की फॉलो करा. जेव्हा कधी तुम्हाला भाजीचं कट करायचं असतं, कांदे चिरायचे असतात, टमॅटो चिरायचे असतात, त्यातून जे काही वेस्ट मटेरियल निघतं, तर ते एका भांड्यामध्ये जमा करा. खाली न फेकता भांड्यामध्ये जमा करा. म्हणजे तुमचं किचनही स्वच्छ राहतं आणि गॅस ओटासुद्धा अगदी स्वच्छ राहतो. कुठेही तो मेसी वाटत नाही आणि वारंवार आपल्याला पुसावासुद्धा लागत नाही. त्यानंतर जेव्हा कधी आपण भाजीला फोडणी करतो, तर त्यावेळेला गॅसवर एक प्लेट ठेवा किंवा तुमच्या ओठ्यावर एक प्लेट ठेवा. म्हणजे वारंवार जेव्हा आपण चम्मच म्हणजे आपल्याला ठेवायची असते, चम्मच जेव्हा आपल्याला ठेवायचा असतो, तर एकतर आपण त्या भाजीच्या पातेल्यामध्ये ठेवतो, म्हणजे कढई म्हणा किंवा गंज म्हणा, त्यामध्ये ठेवतो, तर तो गरम येतो. त्यापेक्षा अशा प्रकारे प्लेट ठेवा. म्हणजे जी झाकणी तुम्ही झाकता, तर चमच्याने तीसुद्धा खराब होणार नाही आणि तुमचा हातसुद्धा भाजणार नाही. तर ही एक गोष्ट तुम्ही नक्की फॉलो करत जा. त्यानंतर ज्या गोष्टींची आपल्याला गरज नाही आहे, म्हणजे मसाल्याचे सगळे डबे, आपलं काम झालं की मसाल्याचे सगळे जे डबे आहेत, तर ते लगेचच्या लगेच उचलून ठेवा. जर तुम्ही वर्किंग वुमन असाल, सकाळी सकाळी इतका वेळ मिळत नाही, तर रात्रीच्या वेळेला हे सगळे डबेना एकदा पुसून घेत जा. म्हणजे बघा, टमाटर वगैरे आपण कढईमध्ये टाकले किंवा भाजी फोडणी घालायची आहे आणि टमाटर आपण ज्या वेळेला कढईमध्ये किंवा फोडणीमध्ये टाकतो, तर लगेच आपण भाजीचं काही टाकत नाही. तितका वेळ आपल्याकडे असतो, तो वेळ आपल्याला मिळतो, तर त्या वेळेमध्ये जे डबे आहेत, तर ते तुम्ही पुसून घेऊ शकता. कारण बघा, प्रत्येकच स्त्रीकडे, प्रत्येकच गृहिणीकडे इतका वेळ असेल असं नाही. सकाळी सकाळी बघा, कोणाला कामाची घाई असते, पटापट सगळं आवरसावर करायचं असतं, मुलांच्या तयाऱ्या असतात, ऑफिसला जायचं असतं, तर त्यामुळे सायंकाळची जी वेळ आहे, तर ती थोडीशी निवांत असते. तर त्यावेळेला, रात्रीच्या वेळेला ना, हे जे डबे आहेत, तर तुम्ही त्यावर ना एक कपडा फिरवून घेत जा. म्हणजे तुमचे जे डबे आहेत, तर ते स्वच्छ राहतील आणि किचनही तुमचं घाण दिसणार नाही, मुंग्या, झुरळ यांचा त्राससुद्धा होणार नाही. ज्या साली मी सगळ्या या भांड्यामध्ये जमा केलेल्या होत्या, प्लास्टिकचं भांडं आहे हे. आणि बऱ्याच वेळा बघा, आपल्या इथे ना असे प्लास्टिकचे भांडे असतात, एक्स्ट्राचे भांडे असतात, जे आपण वापरतसुद्धा नाही. तर त्यामुळे अशा भांड्याचा आपण वापर करू शकतो आणि ते लगेचच्या लगेच डस्टबिनला टाकू शकतो. वारंवार आपल्याला सिंकमध्ये हात धुण्याची सवय असते. माझ्या इथे ना सिंकच्या जवळपास कुठेही अशी खाली जागा नव्हती की जिथे मी नॅपकिन म्हणजे अडकवू शकणार. त्यामुळे खिडकीला अशा प्रकारचा एक ट्रान्सपरंट हुक मी लावलेला आहे. जेव्हा कधी माझा स्वयंपाक चालू असतो, फक्त त्यावेळेपुरतंच खिडकीवर ना एक कापड ठेवलेलं असतं. स्वयंपाक आटोपला की त्यानंतर ते जे कापड आहे, तर ते मी त्याला चांगलं धुवून ना वेगळ्या बास्केटमध्ये ठेवते. म्हणजे स्वयंपाक करता करता वारंवार आपण जेव्हा हात धुतो, तर आपले जे हात आहेत, तर ते आपण ड्रेसला पुसणार नाहीत किंवा आपल्या गाऊनला पुसणार नाहीत आणि आपले जे कपडे आहेत, तर ते सुद्धा ओले होणार नाहीत. तर ही सुद्धा एक गोष्ट तुम्ही नक्की करा. जेव्हाही आपल्याला पोळ्या बनवायच्या असतात, त्यावेळेला पोळपाटाच्या खाली ना अशा प्रकारे एक कपडा ठेवा. म्हणजे जेही पीठ आपलं सांडतं, तर ते ना खाली डायरेक्ट ओठ्यावर सांडणार नाही. आणि पुन्हा एक गोष्ट तुम्हाला सांगते, जे आपलं म्हणजे ज्या वेळेला आपण पोळ्या लाटतो आणि त्यासाठी आपण जे पीठ घेतो, जी कणिक घेतो, तर त्यासाठी ना वेगळा सेपरेट डबा ठेवा. म्हणजे वारंवार तुम्हाला ते पीठ कोपरामध्ये काढावं लागणार नाही. कोपरातलं जे पीठ आहे, तर ते डब्यात जाणार नाही. तर हे एक सेपरेट डबा तुम्ही त्यासाठी करा, की जे आपण परोथन म्हणतात त्याला कदाचित. तर त्यासाठी तुम्ही ना सेपरेट डबा करा.
तर अशा पद्धतीने आपण पोळ्या करताना या गोष्टी करू शकतो, ज्यामुळे आपला ओठा जास्त घाण होणार नाही. आणि जेही पोळपाट लाटणं आहे तर ते लगेचच्या लगेच धुवून ठेवून द्या. बऱ्याच वेळा आपण रात्रीच्या वेळेला धुत नाही, पण अशा याच्यामध्ये झुरळ, माशा, मुंग्या, चिलटे यांचा त्रास होतो. तर लगेचच्या लगेच जे पोळपाट आणि लाटणं आहे तर ते धुवून घ्या, त्यांना स्वच्छ पुसून घ्या आणि त्यांच्या जागी ठेवा. वरण घोळताना आपण काय करतो, जी घोळणी आहे तर ती तशीच उचलून सिंकमध्ये टाकतो आणि बऱ्याच वेळ मग ती सुकली जाते आणि त्यातलं जे काही वरण वगैरे लागलेलं आहे किंवा जे लिक्विड लागलेलं आहे तर ते निघत नाही. वरण घोळल्याच्या नंतर लगेच थोडंसं पाणी त्या घोळणीवर टाकून घ्या आणि म्हणजे वरणाच्या भांड्यामध्येच ते घोळणीवर थोडंसं पाणी टाकून घ्या आणि घोळणी स्वच्छ करून घ्या. त्यानंतर मग तुम्ही तिला घासायला टाकू शकता. इथे माझं वरण उकळ येत होतं, तोपर्यंत सिंकमध्ये थोडेसे चहा पाण्याचे भांडे पडलेले होते. सायंकाळी मुलं शाळेतून आले होते, यांच्या ऑफिसचा डबा होता तर तो सुद्धा मी स्वच्छ करून घेतला, म्हणजे जेवणाच्या नंतर भांड्यांचा जास्त प्रेशर माझ्यावर येणार नाही. कधी कधी जेवण झाल्याच्या नंतर खूप भांडे बघून आपल्याला कंटाळा येतो, त्यामुळे स्वयंपाक झाल्याच्या नंतर लगेच सिंकमध्ये जे काही स्वयंपाक पाण्याचे निघालेले भांडे असतात, मुलांचे टिफिन्स असतात तर ते सगळे स्वच्छ करून घ्या. चला, सगळा स्वयंपाक मस्त आटोपला, जेवणं खाणं झालं आणि त्यानंतर पुन्हा आणखी लगेच मी इथे भांडे स्वच्छ करायला घेतले. फारसे खूप भांडे होते नाही, त्यामुळे अगदी चुटकी सरशी काही मिनटामध्येच माझे जे भांडे आहेत तर ते सगळे स्वच्छ करून झाले. कढई थोडीशी जास्त काळी झाली होती, म्हणजे वारंवार आपण तेलाबिलाचं तळतो त्यावेळेला थोडीशी कढई वगैरे खराब होते. तर त्याला मस्त छान असं भांडे घासायचं लिक्विड आणि पितांबरी किंवा भैया पावडर ते लावून ठेवून द्यायचं आणि थोड्या वेळाच्या नंतर त्याला छान असं ताराच्या घासणीने घासून घ्यायचं. डस्टबिन म्हणजे सिंकजवळ एक डस्टबिन तुम्ही छोटीशी ठेवू शकता, की ज्याच्यामुळे बघा सिंकमध्ये जो काही ओला कचरा निघतो, भाजीच्या साली निघतात किंवा जेवणाचे काही कण असतात तर ते तुम्ही त्या डस्टबिनला टाकू शकता. दिवसातून एक वेळा तरी ही जी डस्टबिन आहे तर ती तुम्ही खाली करून घ्या. तर चला, मस्त छान सगळं जेवण आटोपलं, ओठासुद्धा क्लीन केला. तर अशा प्रकारे माझ्या काही म्हणजे माझी पद्धत अशा प्रकारे असते, की ज्यामुळे स्वयंपाक करता करता माझा जो ओठा आहे तर तो घाण होत नाही. घाईघाई असेल किंवा घरी कोणी पाहुणे आलेले असेल त्यावेळेचा अपवादमधलं म्हणजे तो वेगळा, पण असं फारसं मी किचनला खूप असं घाण करत नाही. तर चला, व्हिडिओ इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव. आणि हो, किचनला सुंदर बनवण्यासाठी असं थोडंसं ग्रीनरी तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. चलो, बाय.